आता बघूया टॉप 9 न्यूज। सुरुवातीला मोठ्या राजकीय घडामोडी। अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। कोकाटेंचं खातं काढल्यानंतर अजित पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा। तर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडनं कोकाटेंचं खातं बदलून अजित पवार यांच्याकडे देण्यास मान्यता। नाशिक कोर्टानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार। नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता। उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली। कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडनं मान्य। कोकाटेंजवळची खाती अजित पवारांकडे। कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, विरोधकांची मागणी। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। हायकोर्टाकडून शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार। शुक्रवारी होणार सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयाकडनं शिक्षा कायम ठेवत अटकेचे दिले निर्देश। कोकाटे सतत मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना फोन करतायत। कोकाटेंना वाचवण्याचं काम सरकार करतंय, हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली, त्यांची आमदारकीही बरखास्त करायला हवी, नाना पटोलेंची मागणी। धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। मुंडेंचा हायकमांड मुंबईमध्ये। धनंजय मुंडेंचे हायकमांड मुंबईत, दिल्लीत का आले ते माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले असावेत, खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। अमित शहांच्या भेटीवरती धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात आणि वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत भेट घेतल्याची ट्विटमधून माहिती। पूर्वनियोजित भेट घेतल्याची माहिती। तुम्ही निवडणुकीत फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अमरनाथमधल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीमध्ये महायुती संदर्भात देखील चर्चा। अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित। महायुती म्हणून निवडणूक लढली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती। संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेणार। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत पवारांची भेट घेणार। राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पक्षप्रवेश होणार। राहुल कलाटे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश। कुडाळकर यांच्यावर मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। साताऱ्याच्या सावरीतील ड्रग्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही। ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आरोप केलेल्या प्रकाश शिंदेंचं स्पष्टीकरण। राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जातंय। आरोप करणाऱ्यांवरती अब्रू नुकसानीचा दावा करणार, प्रकाश शिंदेंचा इशारा। काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव आज आमदारकीचा राजीनामा देणार। सकाळी 10:30 वाजता सभापतींकडे मागितली वेळ। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आजच राजीनामा देणार। प्रज्ञा सातवांसह आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर। विधान परिषदेच्या आणखी एका आमदाराच्या पक्षप्रवेशाची चर्चा। पुणे आणि सोलापुरातील महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। काँग्रेसचं विधान परिषदेतील संभाव्य विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता। प्रज्ञा सातव निष्ठावंत काँग्रेसी त्या भाजपात जाणार नाहीत। प्रज्ञा सातव यांच्याबाबत भाजपनं अफवा पसरवल्यात। प्रदेशाध्यक्षांनी प्रज्ञा सातवांशी संपर्क साधलाय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। आशिष शेलारांचा संदीप देशपांडेंकडनं झोलार आणि बुरशी असा उल्लेख। नावात आहे शेलार पण आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार। संदीप देशपांडेंकडनं ट्विट करून आशिष शेलारांवर टीका।